नमस्कार, मी शिवानी कस्तुरी कोकणची राणी या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पिवळी बटाट्याची भाजी किंवा गोडी बटाट्याची भाजी. ह्या भाजीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नाव असतं किंवा त्याची बनवण्याची पद्धतही वेगळी असते. मी सर्वप्रथम ही भाजी बनवण्यासाठी गॅसवर कढई गरम व्हायला ठेवली आहे. त्यानंतर त्यात तेलही घालून घेतलं आहे. ते व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये मोहरी जिरं किंवा राई जिरं टाकून घेणार आहोत. हे राई जिरं व्यवस्थित तडतडलं गेलं की मगच त्यात आपण कढीपत्ता ऍड करायचा असतो. तुम्हाला तेल किंवा राई जिरं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. मला जसं आवडतं तसं मी ते टाकलेलं आहे यामध्ये. त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे मी. आता कढीपत्ता टाकून झाल्यानंतर मी कांदा आणि मिरची ही म्हणजे आपलं मॅशर जे असतं ना त्याने मी एक थोडंसं असं व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे. एकदम बारीक कट केलेलं आहे. मी मिरची एकच घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट करू शकता. तुम्हाला हव्या तेवढ्या मिरच्या तुम्ही टाकू शकता. कारण माझं म्हणजे कस्तुरी खात असताना मी त्यामध्ये एकच मिरची ऍड केलेली आहे. त्यानंतर हे कांदा आणि मिरचीचं मिश्रण एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असतं की त्याला तेल सुटायला पाहिजे. जे आपण तेल टाकलंय ते कांद्यात व्यवस्थित कांद्यात मुरलं पाहिजे. ते मुरल्यानंतरच कांद्याची चव ही भाजीत उतरते आणि भाजी टेस्टी लागते. गोडी बटाट्याची भाजी कांदा आणि जे आपण बेस तयार करतो त्या बेसवरच अवलंबून असते. ही भाजी आमच्या घरात तर सर्वांना आवडते कारण ही जरा गोड पण असते, जास्त तिखट सुद्धा होत. त्यामुळे ही त्यांना घरात सगळ्यांनाच आवडत असते. सगळ्यांनाच आवडत असते. त्यानंतर मी आता हा कांदा व्यवस्थित परतला गेलाय बघा, त्याला थोडंफार तेल सुद्धा सुटलेलं आहे जे आपल्याला दिसतंय युट्यूबच्या व्हिडिओमध्ये. आता मी यामध्ये हळद टाकून घेणार आहे. हळद ही हळदीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पण मी हळद सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. हळद व्यवस्थित मिक्स झाली की त्यामध्ये मी आता उकडलेले बटाटे जे आपण कुस्करून घेतले होते म्हणजे मॅश करून घेतले होते थोडेफार, जरा जाडसर, जास्त एकदम बारीक नाही, ते आता आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत. हे बटाटे टाकून झाल्यानंतर हे चांगले 2 ते 3 मिनिटं चांगले व्यवस्थित मिक्स करायचं असतं. माझा हा एक तिसरा ते चौथा युट्यूबचा व्हिडिओ आहे. तर प्लीज तुम्ही सर्वांनी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करायला विसरू नका. प्लीज तुमच्या हेल्पची खूप गरज आहे. तुम्ही हेल्प केलात तर खूपच बरं होईल. त्यानंतर मी आता ही बटाट्याची भाजी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. व्यवस्थित म्हणजे खूप व्यवस्थित. आणि हे सर्व करत असताना गॅसची फ्लेम मात्र मीडियम ठेवायची. जास्त आहे असली तर ते भाजी करपू शकते किंवा जळू शकते. त्यामुळे कायम मीडियम फ्लेमवरच ही बटाट्याची भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे. मी कोथिंबीर टाकताना तुम्हाला यामध्ये दिसली नाही कारण का मी नंतर वाढताना एकदा भाजी गरम केली तेव्हा मी कोथिंबीर टाकली होती. त्याच्यामुळे तुम्हाला तेव्हा दिसली नाही जेव्हा मी भाजी बनवत होती तेव्हा. त्यानंतर ही भाजी व्यवस्थित मिक्स झाली. मी यामध्ये खोबरेही टाकले जे तुम्हाला सांगायचं विसरली. ओल्या नारळाचा चव टाकून घेतला होता थोडासा कारण तो आवडतो. एक मस्त त्याने टेस्ट येते भाजीला. त्यानंतर ही भाजी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे. आता ही 2 ते 3 मिनिटं अशीच वाफवून घ्यायची आहे. वाफवल्यामुळे ह्याला व्यवस्थित टेस्ट आणि मस्त टेस्ट येते. ह्या भाजीमध्ये मीठ तुमच्या चवीनुसार टाकायचं आहे. मीठ साधारणतः अर्धा चमचा टाकला आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार मीठ वापरू शकता. त्यानंतर ही भाजी तुम्ही घावना, भाकरी, चपाती, भात, डाळ ह्याबरोबर खूप मस्त खाऊ शकता. खूप छान लागते. साधी सोपी रेसिपी आहे. तुम्ही अगदी पटकन होणारी रेसिपी आहे. तुम्ही हा बटाटा उकडायला जास्त वेळ लागत नाही. तुम्ही एकाच वेळी आमटीचं जेव्हा मिक्स लावताय आमटी उकडायला तेव्हा तुम्ही डाळ उकडताना सुद्धा बटाटे उकडून घेऊ शकता एकत्र. असं म्हणजे थोडक्या वेळात होणारी ही भाजी आहे. तर प्लीज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.